स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत नंदिनीचा खोटेपणा तिच्या आईसमोर उघड होताना दिसणार आहे। मालिकेत नेमकं काय घडणार आहे आणि यामुळे प्रेक्षक नाराज का झाले आहेत, काय मूर्खपणा सुरू आहे, त्यापेक्षा नंदिनी खरं का सांगत नाही, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांनी उठवले आहेत। चला तर मग जाणून घेऊयात प्रेक्षक लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेवर नाराज का आहेत आणि मालिकेत सध्या कोणता ट्रॅक सुरू आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत आहे। यातच आता मालिकेत नवीन रंजक वळण येणार आहे। मालिकेत नेमकं काय घडणार आहे पाहूया। मालिकेत सध्या पाहायला मिळतंय की नंदिनीच्या अपघातामुळे तिने तिचं बाळ गमावलं आहे, पण ही गोष्ट तिने जीवा सोडून इतर घरच्यांपासून लपवली आहे। त्यातच आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे। प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की नंदिनी लावत असलेलं खोटं पोट तिला सापडत नसतं, त्यामुळे ती आणि जीवा घाबरून खोलीमध्ये शोधाशोध करत असतात। नंदिनी जीवाला तिने ते बेडवरच ठेवलं होतं असं म्हणते। तेवढ्यात तिथे नंदिनीची आई शारदा येते आणि ते खोटं पोट दाखवून तुम्ही हे शोधताय का असं विचारते। आईला सत्य समजलं म्हणून नंदिनी आणि जीवा घाबरतात। मालिकेच्या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं मत व्यक्त केलं आहे। बरं झालं समजलं ते, त्यांचं बाळ गेल्यावर त्यांना फॅमिलीच्या प्रेमाची आधाराची गरज आहे, पण उगाच ती लपवाछपवी चालू केली त्याच्यातच त्यांचं दुःख राहिलं बाजूला। या लपवीछपवीपेक्षा त्यांचं बाळ त्या मत्करीमुळे गेलंय हे कळायला पाहिजे दोघांना। जीवा जर नंदिनीसाठी फक्त तिच्या विरोधात बोलल्यावर चिडू शकतो, तर त्याचं एवढं मोठं नुकसान त्याने केले हे कळल्यावर काय करतो हे बघायला आवडेल। नंदिनी वसेस मत्करी सीन्स मस्त झालेत, जीवाला पण त्यात घ्यायला पाहिजे। 16 डिसेंबर असू दे किंवा मिसकॅरेजचा ट्रॅक, नंदिनीची फिलिंग कधी हायलाइट होऊ दिल्या नाहीत। मिसकॅरेज हे एक बाईसाठी किती दुःखदायक आहे, त्यात तिला किती जपावं लागतं, पण इकडे उलट आहे, तिलाच सगळा स्ट्रेस, गिल्ट आणि लपवाछपवी करावी लागत आहे। म्हणजे तिच्या फिलिंगपेक्षा तुम्हाला ही लपवाछपवी इम्पॉर्टंट आहे। बस करा आता हे सांगा सगळ्यांना आणि त्या मत्करी वसेस जीवानंदिनीवर फोकस करा, अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी करून प्रेक्षक यावरून नाराज असल्याचे दिसत आहे। नंदिनीच्या अपघातामागे मत्करीचा हात होता हे समजणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या भागात समजतील। दरम्यान लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्ही पाहता का, तुम्हाला ही मालिका आवडते का, तसेच सध्याच्या चालू असलेल्या ट्विस्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या आवडती जोडी कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।